कुठे निघालीस ग? इंद्रायणी ताई, अहो विसरलात का तुम्ही? ही वेळ शकुंतला आईंच्या चहाची आहे. त्यांच्यासाठी चहाच करायला चालली. आई? हो, आई. काय की मला आई नाही आहे ना, म्हणून मी शकुंतला काकांना आई मानला. शकुंतला आई. अगं मग तू कशाला त्रास घेतेस? मी आहे ना. मला कसला आलाय त्रास? मला आवडतं त्यांच्यासाठी सगळं करायला. आवडणारी प्रत्येक गोष्ट करावीच असं नसतं ना श्रीकला. म्हणजे तुला घरी जायला उशीर होत असेल ना. तुम्हाला मला घरी पाठवायची खूप घाई झाली आहे का इंद्रायणी ताई? हो. काही तर झालीये बाई. काय आहे? भारी केलंस, पण लक्षात ठेव की इंद्रायणीला टक्कर देणं इतकं सोपं काम नाहीये. हुशार आहेस. भयंकर. मला कळून चुकलंय रत्ना. माझ्या विद्येचा तिच्यावर काहीही असर होत नाही. उलट माझी विद्या माझ्यावरच उलटते. बरोबर. पण म्हणून मी काही हातावर हात ठेवून बसून राहायचं? हा, माझा भूतकाळ विसरून जायचा? तिच्यामुळे काय झालंय हे सगळं विसरून जायचं? नाही, अजिबात नाही. तिचं शस्त्र माझ्यापेक्षा जास्त असरदार. मग आता तिचं शस्त्र हे मी तिच्यावरच उलटवलं. तुझी पावर कमी करतील अशा भावना त्याग कर श्रीकला. या सोडाच्या आगीत स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. अजिबात नाही. जोपर्यंत त्या इंद्रायणीचा हिशोब पुरा होत नाही ना, तोपर्यंत ह्या श्रीकलाला काहीही होणार नाही. आणि ती ज्या नाटकी पद्धतीने सगळ्यांना आपलंसं करून घेते ना, आता मी तेच तिचं शस्त्र तिच्या विरुद्ध वापरणार. चुकते श्रीकला तू. माझ्या साधनेचा अनुभव सांगतोय मला. ती इंद्रायणी जे वागते ते खरं आहे, नाटक नाही. पण काही करण्याआधी लक्षात ठेव, तिच्या भोवती असणारी सकारात्मक शक्ती प्रचंड मोठी आहे. पण म्हणून मी काहीच करायचं नाही असं तर नाहीये ना. आता मी एकाच गोष्टीवर फोकस केलाय. कोणत्या गोष्टीवर? तू त्याला कसं कळलं असेल ग? काय माहित बा. गावातलं कोणीतरी सांगितलं असेल. नाही तर आपल्या शाळेविषयी कसं कळणार आहे त्याला. नादू, त्याला भेटले ना असं लई पॉझिटिव्ह वाटतं बघ मला. आता काही झालं ना तर शाळेचं काम लवकर सुरू झालं पाहिजे. आदू, हा? अरे कसला विचार करतोस? अगं इंदू, हाच विचार करतोय की जर आपल्या गावातल्या शाळेच्या इमारतीसाठीची पहिली वीट जर विठुराया पंढरपूरकर ठेवली तर किती भारी होईल ना. आयो मायो, अरे आपले विचार किती सेम आहेत आदू. मी पण हाच विचार करत होते. शरीर दोन आणि मन एक. मी त्याला सांगितलंय की शाळेचं काम सुरू झालं ना तर तू इथं यायचं आणि शाळेसाठीची पहिली वीट तू ठेवायचीस म्हणून. तसं झालं तर किती भारी ना. आपल्या विठूच्या वाड्याच्या शाळेसाठीची पहिली वीट विठुराया पंढरपूरकर ठेवणार. या सोडाच्या भावनेने स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. तुझ्या बाबाला वचन दिलंय मी तसं. रत्ना, अगं सकारात्मक विचार करायचा. कारण सकारात्मक विचारांनीच सकारात्मक विचारांना जिंकता येतं. इंद्रायणीची ताकद तिची माणसं आहेत ना.
मग तिच्या एक एक माणसाला मी आता जिंकत जाणार. ती शकुंतला काकी, ती तिच्या आईपेक्षा जास्त जवळची आहे, पण माझ्याशिवाय तिचं पानही हलत नाही. व्यंकू महाराज तर तिचे गुरु आहेत, पण मला त्यांच्या मुलीसारखं वागवतात. नारायणी तर फुल लट्टू आहे माझ्यावर. आता त्या इंद्रायणीचा नवरा अधोक्षज आणि तिची ती कजाक सासू, या दोघांनाच वश करायचं बाकी आहे. मग मी सगळ्यांना वश केलेलं असेल. तू हे करताना तिला शंका येणार नाही असं वाटतं का तुला? फक्त शंका नाहीये, खात्री आहे मला. सासूबाई जावई बापू, तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला? हा, वाजले का 11? वाजले का? हा, वाजले का 11? नाही वाजले माहिती आहे आम्हाला. मग 11 कशासाठी आला? काय सांगितलं होतं तुम्हाला? सांगितलं होतं तुम्ही की 11च्या आधी खोलीमध्ये यायचं नाही, पण उशीर झालाय म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलो. बाकी काही नाही. 5 जास्त शांतपणा करायचा नाही माझ्या समोर, नाही तर तुमचे 12 वाजवून टाकीन मी. सारखं सारखं फोन येतोय. घ्या, या फुसक्याचा फोन आला. फुसके प्लॅन सांगायला नाही उचलत. जाय. असं करू नका सासूबाई. ऐका ना, फोन घ्या तुम्ही. कदाचित आम्ही जे सांगतोय ना तेच ते सांगत असतील. फोन घ्या. ठीक आहे, मग यांच्याकडनं ऐकते. हा, घ्या. हॅलो, काय? काय मोठ्या बाई, आज सकाळ सकाळ मूड ऑफ आहे काय तुमचा? तसं नाही मोहितराव, काय बरीच काम आहेत ना. पटकन बोला. काय 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 आता हा? अहो, आज आपला घोडा रेसमध्ये धावणार आहे. हा, नाही कळलं? अहो, डॉक्टर गोपाळ महाराज दिग्रसकर यांची आज जाहीर सभा आहे मोठ्या बाई. मग मी काय करू? आता मग म्हणजे अहो, तो आपल्या टीम मध्ये आहे ना, आणि आजची सभा जर गोपाळने मारली तर त्याची आणि आपल्या टीमची जीत 200% पक्की आहे. हो, काय दिवस स्वप्न पाहताय की काय तुम्ही? अख्ख्या गावात अधोक्षजच्या नावाची चर्चा आहे. काय 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 बोलायला काय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी मोहितराव. जरा डोक्यानं काम करा. गोपाळला म्हणा समोरच्या पार्टीची चांगली बदनामी कर, नाही तर तो 1 शहाणा आणि तुम्ही 150 शहाणे. नाही तर काम कवडीचं आणि बाता बावडीच्या. तुमच्या मोठ्या बाई, तुमचा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तुम्ही सुटता बरं. आता जेलमधून बाहेर आलोय आम्ही, आणि बाहेर कशासाठी आलोय? फक्त आणि फक्त गोपाळला जिंकवण्यासाठी. हो, असं का? पण जिंकवणार ना? नाही तर ती कार्टी तुमचा पत्ता पुन्हा एकदा साफ करू शकते बर का. हा, आता हालत नसतो आम्ही जागचा. मोहितराव बोडके पाटलांचा शब्द आहे. आता जिंकणार तर फक्त आणि फक्त गोपाळच जिंकणार. बघ, नारायणीताई, मी आणि आधुनी पूरग्रस्तांना मदत करायचं ठरवलंय. म्हणजे तुझ्याकडे तुझ्या काही जुन्या साड्या पण वापरातल्या, आपल्या रायाचे जुने काही कपडे असतील ना तर देशील ना? मला ना तुम्हा दोघांचा फार अभिमान वाटतो. आहेत माझ्याकडे कपडे, पण एवढं काम झालं ना की मग देते. चालेल? चालेल. चालणार नाही. काय सासूला चहा नाश्ता काही मिळणार का नाही? का असंच उपाशी मारायचंय मला? अहो नाही नाही मोठे बाई, मी येतच होते. कधी? मी आल्यानंतर? आता मी आली आहे तुला सांगतेय, याच्यानंतर तू मला दे ना. आताच दे, बसते मी. काय ग इंद्रायणी, मी ऐकलं ते खरंय का?
काय मोठ्या बाई, काय झालं? तुझ्या शाळेला खूप मोठी देणगी मिळाली म्हणे. हो, विठुरायाच्या कृपेनं. आणि शाळेसाठी बांधकाम सुरू होणार आहे, तर पहिली वीट ठेवायला ते विठू पंढरपूरकर येणार आहेत. हो, बरोबर ऐकलत मोठ्या बाई. अरे वा, म्हणजे शेवटी विठू पंढरपूरकरची भेट होणार. इंदू, ते तुला आळंदीत भेटले होते ना, आणि त्यांनीच आपल्या आधूचा जीव पण वाचवलेला. आदोक्षच नाव आहे त्याचं. अगं हो, पण ते तेच आहेत. ऐक, या वेळेला माझी न त्यांची भेट घालून दे. हो मोठ्या बाई. ए इंदू, मला पण भेटायचंय. ए, त्यांनी आदोक्षचा जीव वाचवला म्हणून मला त्यांना भेटायचंय. माग पुढं काय नुसतं टुमणं लावते भेटायचे भेटायचे. यावेळी तो सगळ्यांना भेटेल. मी त्याला घरी बोलवलंय ना. काय मोठ्या बाई जरा फिरस्ती माणूस आहे. मनाला वेळ मिळाला की नक्की भेटेन सगळ्यांना. वेळ मिळाला की